तर बघा किती छान चकुल्या आपल्या तयार झाल्या. हॅलो, गुड मॉर्निंग. तर सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि ईश्वरी इथं बसलेली आहे, कोडं सडवती. तर ईश्वरीला जायचंय लवकर, त्याच्यामुळे नाश्ता बनवायचा अगोदर आणि त्याच्यानंतर बनवायचंय स्वयंपाक. चला तर मग पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तर इथे ना रात्रीच बदाम आणि शेंगदाणे भिजायला टाकले होते मी. तर काल जी कढई आणली होती ना त्याचं स्टिकर काढायचं होतं, तर ती गरम केली गॅसवरती आणि लगेच स्टिकर निघून जातं. तर इथे माझ्यासाठी मी चहा बनवला होता आणि ईश्वरीसाठी नाश्त्यासाठी उपीट बनवलं होतं. तर आज थोडीशी तब्येत बरी नव्हती, त्याच्यामुळे गरमागरम चहा घेतला आणि इकडं ऐश्वर्या आणि तिच्या पप्पाला नाश्त्यासाठी दिलं होतं. इकडे या दोघांचा नाश्ता चाललाय. कसं झालं उपीट? एकदम छान झालं उपीट. ऐश्वर्या पेपर वाचते काय? इकडे दोघ जण नाश्ता करत होते, तोपर्यंत माझी स्वयंपाकाची तयारी चालू होती इकडे. तर भाजीमध्ये ना ढोबळी मिरचीची भाजी बनवायची होती. तर जेव्हा मी नाश्ता बनवत होते तर नाश्ता बनवताच ढोबळी मिरची बारीक कट केलेली होती धुवून. तर अगोदरच धुवून घेतली होती, त्याच्यानंतर नाही धुतली. तर तेलामध्ये जिरे मोहरी टाकली, हळद थोडा मसाला टाकला आणि परतून घ्यायचं. तर पलीकडच्या गॅसवरती मी भाजी ठेवून देणार आहे, कमी गॅसवरती, कारण इकडच्या गॅसवरती चपात्या करायच्या. तर त्याच्यामध्ये मीठ आणि शेंगदाण्याचं पीठ टाकून घेतलं आणि झाकून ठेवलं. तर त्याच्यानंतर थोड्या वेळाने त्याच्यामध्ये थोडंसं पाणी पण टाकलं मी, कारण जास्त सुकी होत नाही त्याच्यामुळे. तर अशा पद्धतीने ढोबळी मिरची खूप छान होते आणि ऐश्वर्याला आणि ईश्वरीला पण अशीच आवडते भरल्या ढोबळी मिरचीपेक्षा. त्याच्यामुळे यांच्यासाठी पण डब्याला अशीच बनवली मी इथे. आणि थोडंसं मोठ्याला शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे, जास्त बारीक नाही टाकलं, त्याच्यामुळे छान लागते. तर पीठ मळून ठेवलेलं होतं अगोदरच आणि इकडे चपात्या बनवायच्या होत्या मला. तर ऐश्वर्याला आणि तिच्या पप्पाला दोघांनाच आज टिफिन द्यायचा होता. ईश्वरी तर नाश्ता करूनच गेली होती आणि ती दुपारी घरी येणार होती, त्याच्यामुळे मग मी थोडं पीठ तसंच ठेवलं होतं आणि त्यांच्यापुरत्या चपात्या बनवून घेतल्या होत्या इथे. आणि ईश्वरी आल्यानंतर आम्हाला चकुल्या बनवायच्या होत्या गरमागरम, त्याच्यामुळे. तर ईश्वरीला ना चकुल्या खूप जास्त आवडतात. चपात्या घालते मी आणि ईश्वरी गेली पेपरला, पेपर येतात ते आल्यावर गरमागरम चकुल्या करायच्या आम्हाला. त्याच्यामुळे मी 4-5 चपात्या करते ऐश्वर्या आणि पप्पा डब्याला. भाजी पण तयार झाली. निवायला ठेवलं थोडा वेळ. इथं गरम डबा भरला ना खराब होतात भाज्या, त्याच्यामुळे थोडा लहान होऊन देऊन तरी ते सगळ्यांचं आवरून दिलं आणि त्याच्यानंतर बाकीचे बरेच कामं राहिले होते. तर किचन वाटा आवरून घेतला, भांडे घासून घेतले. तर ईश्वरी आल्यानंतर थोडीशी मदत केली ईश्वरीने पण. तर ईश्वरीला ना चकुल्या खूप आवडतात, तर मी अगोदरच सांगितलं. तर त्याच्यामुळे ना मी पीठ ठेवलं होतं सकाळी तसंच आणि तिने आल्यानंतर मुगाची डाळ शिजायला टाकली होती. तर मुगाच्या डाळीच्या चकुल्या पण छान होतात आणि दोघींपुरत्याच बनवायच्या होत्या, त्याच्यामुळे मुगाची डाळ लवकर शिजते ना, त्याच्यामुळे मुगाची डाळ शिजायला टाकली होती. तर इथं मुगाच्या डाळीला फोडणी देऊन घ्यायची. तर तेल टाकलं, जिरे मोहरी टाकली, लसूण तडतडू दिला आणि त्याच्यानंतर हळद टाकलेली आहे थोडीशी. तर मी अगोदर ना तिखट टाकलं नव्हतं, पण ईश्वरी नंतर म्हणली मला तिखट आवडतं, फक्त हिरवी मिरची टाकली होती. तर फोडणी दिल्यानंतर वरतून थोडंसं तिखट टाकलेलं आहे. तर इथं फोडणी देऊन घेतली आणि उकळल्यानंतर त्याच्यामध्ये चकुल्या टाकायच्या. तर वरण जर उकळलं नाही ना तर मग चकुल्या चिकटून बसतात, त्याच्यामुळे उकळून द्यायचं आणि त्याच्यानंतर मग लाटून चौकोनी आकाराचे किंवा गोल आकाराच्या पण टाकू शकतो आपण. तर मी चौकोनी आकाराच्या इथं चकुल्या लाटून घेतलेल्या आहे. आधी सांगितलं आणि पीठ पण चांगलं भिजलेलं होतं, 2-3 तास भिजलं होतं चांगलं, त्याच्यामुळे छान अशा पातळ चकुल्या येत होत्या. तर इथे चपाती लाटून घेतली मी आणि चाकूने चौकोनी आकाराच्या चकुल्या कापल्या. आणि चकुल्या ना गरमागरम खायला चांगल्या लागतात, गार झाल्यावर घट्ट होतात त्या, त्याच्यामुळे खायच्या वेळेसच बनवल्या. तर इथं ना वरण छान उकळलं होतं, त्याच्यामध्ये टाकून घेतल्या मी
आणि कमी गॅसवरती शिजून घ्यायच्या, जास्त फुल ठेवायचं नाही गॅस. तर इथं 10 मिनटं मी कमी गॅसवरती झाकून ठेवल्या होत्या आणि छान अशा चकुल्या झाल्या होत्या तयार. आणि टेस्ट पण मुगाच्या डाळीमुळे एकदम चांगली झाली होती. तर मुगाच्या डाळीमध्ये चकुल्या शिजून घ्यायच्या. आता ईश्वरीला ना चकुल्या खूप आवडतात, त्याच्यामुळे म्हटलं ईश्वरी घरी येणार आहे दुपारी तर बनवते थोड्याशा चकुल्या गरमागरम. तर सगळे काम आवडली माझ्या ईश्वरीने पण मदत केली मला कामामध्ये. आवडल्यानंतर आपण जेवण करायचं आहे. गरमागरम चकुल्या बनवते मुगाच्या डाळीमध्ये. आम्ही दररोज तुरीची डाळच वापरतो चकुले बनवण्यासाठी, पण आता मुगाची डाळ लवकर शिजते ना, त्याच्यामुळे मुगाची डाळ शिजायला टाकली. तर कापून घेतलंय मी इथं. छान लागतात गरमागरम चकुल्या खायला. आणि ईश्वरी घरी असली ना तर असं नवीन काहीतरी आमच्या इथं बनत असतं, कारण ना तिला खायची खूप जास्त आवड आहे, चटपटीत खायला आवडतं. त्याच्यामुळे मी एकटी घरी असली की काहीच असं दुपारी बनवत नाही, कारण जे स्वयंपाक सकाळी केलेला असतो तोच असतो. एकटीला बनवायचा खूप कंटाळा येतो. पण कोणी ना कोणीतरी घरी असलं ना मग काही वाटत नाही. असं वेगवेगळ्या रेसिपी बनवत असते मी, जे आवडन ते. तरी ते छान असं चकुल्या झाल्या होत्या आणि त्याच्यानंतर मी झाकण ठेवलं. तर 10 मिनटं कमी गॅसवरती झाकून ठेवल्यानंतर छान अशा वाफाळ्या होत्या चकुल्या आणि चिकटल्या पण नव्हत्या अजिबात. तर इथं गरमागरम ईश्वरीला जेवायला देत होते. तर बघू शकता किती छान झालेलं आहे. तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण. तर त्याच्यावरती तूप टाकलेलं आहे, तर तुपामुळे एकदम टेस्ट लागते. तर आम्ही तिकडं पुढं नेलं हॉलमध्ये जेवायला आणि दोघी मस्त टीव्ही बघत बघत एन्जॉय केलं चकुल्या. पुढं बसू. चला तर मग असा होता आपला छोटासा व्हिडिओ. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.